जय श्री कृष्ण. मी अभिजित गोरे फ्रॉम वॉचिंग कॉलेज ऑफ इंजिनिअरिंग सांगली. झिरो टू हिरो या सिरीज चालत असलेल्या सिरीजमध्ये आपलं सर्वांचं सहर्ष स्वागत करतो. फिजिक्स मॅथसाठी मी खूप छान व्हिडिओ बनवले, त्याला खूप छान रिस्पॉन्स आला आहे. ज्याला कोणालाही त्या जायचं असेल तर डिस्क्रिप्शनमध्ये लिंक दिली आहे, तर व्हिडिओ नक्की बघा. जर तुम्हाला फिजिक्स आणि मॅथ यासारखे सब्जेक्ट हार्ड जात असतील, तुम्हाला 15 ते 10 दिवसात कमबॅक करायचं असेल फिजिक्स आणि मॅथमध्ये, तो व्हिडिओ तुम्ही नक्कीच जाऊन बघा. हा व्हिडिओ आहे इट्स ऑल अबाउट अ केमिस्ट्री. तर केमिस्ट्रीमध्ये साधारणतः मी तुम्हाला काही स्प्लिट करून गोष्टी सांगतो. जसं की केमिस्ट्रीमध्ये 4 पार्ट असतात. एक फिजिकल केमिस्ट्री, एक ऑर्गॅनिक केमिस्ट्री, एक इनऑर्गॅनिक केमिस्ट्री आणि एक ॲनालिटिकल केमिस्ट्री. हे 4 पार्ट पडतात. आता दादा हे 4 पार्ट आहेत, तर याच्यातले सगळ्यात मोस्ट इम्पॉर्टंट चॅप्टर्स कोणते? आता स्क्रीनवर दिसत असलेले तुम्हाला सगळ्यात मोस्ट इम्पॉर्टंट पार्ट आहे. आता मी काय जसे तुम्हाला पार्ट स्प्लिट केले तेव्हा वाईज जातो की कोणत्या पार्टचा कसा अभ्यास करायचा. आता फिजिकल केमिस्ट्रीमध्ये येतो केमिकल थर्मोडायनामिक्स, इलेक्ट्रोकेमिस्ट्री, केमिकल कायनेटिक्स. राईट. आता माझ्या स्लाईडवर तुम्हाला केमिकल कायनेटिक्स मेन्शन नसेल, बट केमिकल कायनेटिक्स हा सुद्धा एक फिजिकल केमिस्ट्रीचा पार्ट आहे. तर मी इलेक्ट्रोकेमिस्ट्रीमध्ये ज्याप्रमाणे मी माझ्या फिजिक्सच्या व्हिडिओमध्ये मेन्शन केलं आहे, तुम्हाला टू यू नो बॉक्स, रिमेंबर दिस हा बॉक्स आणि तुमचे जे मेन फॉर्म्युले आहेत ते रिव्हिजन करायचे. माझा तो फिजिक्सचा व्हिडिओ जाऊन तुम्ही नक्की बघा. त्यानंतर येतो पार्ट PYQचा. तुम्हाला लागत आहेत शॉर्ट नोट्स, PYQs, लॉंग नोट्स, बुक्स. तर यासाठी मी एक प्लॅटफॉर्म घेऊन आलो आहे, लर्नविस्टा जनरली तुम्हाला प्रोव्हाइड करतो PYQs, शॉर्ट नोट्स आणि व्हेरियस टाईप ऑफ बुक्स. तुम्हाला जेही बुक लागते त्या प्लॅटफॉर्मवर फक्त 49 रुपीजला भेटतं. बट लर्नविस्टाने आपला व्हिडिओ स्पॉन्सर केला आहे, म्हणून आपल्याला 20% डिस्काउंट लागेल जर तुम्ही माझा कुपन कोड यूज केला तर ABHIG35. राईट. तर तो तुम्ही कुपन कोड यूज करा. मी डिस्क्रिप्शन बॉक्समध्ये तुम्हाला लिंक दिली आहे, त्या लिंकवर जाऊन तुम्ही ते ॲक्सेस घेऊ शकतात. तुम्हाला 35 रुपयामध्ये चांगल्यात चांगला रिसोर्स मिळेल आणि तुम्ही तो लाईफ टाईम यूज करू शकता. तुमच्या लहान भाऊ बहिणींना सुद्धा देऊ शकतात. राईट. तर डिस्क्रिप्शन बॉक्समध्ये जा आणि ती लिंक चेक करा. आणि मी लर्नविस्टाचा मनपूर्वक आभार मानतो की तुम्ही माझ्या व्हिडिओला स्पॉन्सर केलं. थँक्यू सो मच. आता PYQ कुठून करायची दादा? क्वालिटी PYQ कशी करायची? आता मी तर फॅकल्टी नाही आहे, बट तुम्हाला एक चांगल्या फॅकल्टीचा मी रेफरन्स देईल, सजेस्ट करेल सगळ्यांना. तुम्ही नक्कीच जाऊन त्या फॅकल्टीचे व्हिडिओ बघा. त्यांनी 45-50 क्वेश्चन जसे केले, आता ते क्वेश्चन कसे टॅकल करायचे हे माझ्या मॅथच्या व्हिडिओमध्ये मी तुम्हाला सांगितलं आहे की क्वेश्चन प्रॅक्टिस कशी करायची सरांचे व्हिडिओ बघून. ठीक आहे. तर जगदीश फॉक्स सरांचं यूट्यूब चॅनल आहे, त्या यूट्यूब चॅनलवर तुम्हाला केमिकल कायनेटिक्स, केमिकल थर्मोडायनामिक्स, इलेक्ट्रोकेमिस्ट्री अशा चॅप्टर्सचे क्वेश्चन भेटतील. ठीक आहे. असं तुम्हाला सर्व करायचं फॉर फिजिकल केमिस्ट्री. आता फिजिकल केमिस्ट्रीसाठी मेनली मी सगळ्यांना रिकमेंडेड करेल की माझा फिजिक्सचा व्हिडिओ बघा. मी जसं फिजिक्सचं सांगितलं तसं तुम्ही फिजिकल केमिस्ट्रीसाठी करा, कारण फिजिकल केमिस्ट्री आणि फिजिक्स कुठेतरी सिमिलर असतं. जसं की तिकडे थर्मोडायनामिक्स चॅप्टर आहे, इकडे केमिकल थर्मोडायनामिक्स चॅप्टर आहे. राईट. तर नंतरचा पार्ट येतो ऑर्गॅनिक केमिस्ट्री. आता ऑर्गॅनिक केमिस्ट्री कशी करायची जातं? आता मी माझ्या स्वतःच्या नोट्स प्रोव्हाइड करतो आहे. तुम्हाला ज्या मेन रिॲक्शन दिसतात, जसं मी स्क्रीनवर मेन्शन केलेली असेल मेन रिॲक्शन काय, त्या रिॲक्शनचा रिॲक्टन, प्रोडक्ट, रिएजंट ह्या सगळ्या गोष्टी तुम्हाला समजून घ्यायच्या नीट. कोणत्या गोष्टीसोबत रिॲक्ट करतं आहे, कोणावर डिपेंड आहे की नाही. काही जसं की मी काही इम्पॉर्टंट क्वेश्चन तुम्हाला स्क्रीनवर दाखवते, क्वेश्चन कशा प्रकारे विचारलं जातं. जसं की मी कदाचित हॅलोजन डेरिव्हेटिव्हमध्ये दाखवत असेल किंवा अल्कोहोलमध्ये दाखवत असेल, बट हे जे स्क्रीनवर क्वेश्चन येणार आहे हे फार इम्पॉर्टंट. जसं की प्रायमरी आहे का, सेकंडरी आहे का, हे फार इम्पॉर्टंट असतं ओळखणं, आहे ना. नोमेनक्लेचर तुम्हाला लिहिता आलं पाहिजे, ओळखता आलं पाहिजे. राईट. त्यानंतर येतो इनऑर्गॅनिकचा पार्ट. आता इनऑर्गॅनिकचा पार्ट हा पूर्णपणे थेरॉटिकल आहे. आता थेरॉटिकलमध्ये त्याचे एक्झाम्पल, त्याचे ॲप्लिकेशन, त्याचे कुठे यूज होतात, त्याच्यानी काय एक्स्ट्रॅक्ट होतं, त्याचा यूज काय होतो, कोणत्या इंडस्ट्रीमध्ये यूज होतो, या सगळ्या बेसिक गोष्टी असतात. काही इम्पॉर्टंट क्वेश्चन तुम्हाला स्क्रीनवर दिसत असतील, ते तुम्ही नक्कीच ते क्वेश्चन जाऊन अटेम्प्ट करा. कोणालाही माझं स्कोअर बुस्टर आहे त्याच्यातले मी जे नोट डाऊन क्वेश्चन केले आणि त्याच्यामधनं 100% क्वेश्चन एक्झाममध्ये आले आणि मला तिथून खूप छान स्कोअर झाला. त्या माझ्या स्कोअर बुस्टर हे सगळ्यांना रिकमेंडेड करेल की तुम्ही स्कोअर बुस्टर बुक वापरा. जर आत्ता तुम्हाला फक्त 10 दिवसात कमबॅक करायचं आहे तर मला इंस्टाग्रामला DM करा. मी इंस्टाग्राम थ्रू तुम्हाला एक लिंक देईल, त्या लिंकवर जाऊन तुम्हाला सगळे मी जे इम्पॉर्टंट क्वेश्चन नोट डाऊन केले होते तेच क्वेश्चन एक्झामला येणार असतील, तर ते तुम्ही जाऊन करा. ॲज इट इज फॉर ॲनालिटिकल केमिस्ट्री, तुम्हाला ॲनालिटिकल केमिस्ट्रीमध्ये सेम करायचं आहे.
आता कोणी म्हणत असेल की दादा तू एकच गोष्ट पुन्हा पुन्हा सांगतोय. अरे मग तुला जसं कळालं ना की मी एकच गोष्ट पुन्हा पुन्हा सांगतोय, तर ती एकच गोष्ट पुन्हा पुन्हा येणार आहे. सो मी तीच गोष्ट पुन्हा पुन्हा सांगतोय, ठीक आहे. तर आपल्याकडं फक्त 12 ते 10 दिवस उरले. या 12 ते 10 दिवसामध्ये आपल्याला खूप छान स्कोर आणायचा आहे. आणि भाई मला माहिती आहे हा व्हिडिओ बघून नक्कीच तुम्ही 50 पैकी 50 केमिस्ट्रीमध्ये पाडाल. बिकॉज मी स्वतःने एक चांगला स्कोर घडवून आणला आहे फक्त 30 ते 35 दिवसात प्रिपरेशन करून, राईट. तर तुम्ही सुद्धा MST CET 2024 ही फोडायला पाहिजे. ही तुमच्या मोठ्या भावाची इच्छा आहे. तर नक्कीच तुम्हाला माझा मतलब बेस्ट ऑफ लक सर्वांना MST CET 2024साठी. फॉर एज्युकेशनल फिजिक्स, मॅथ, केमिस्ट्री पूर्ण मी सांगितलं आहे की कसा अभ्यास करायचा. जर मला रिक्वायरमेंट वाटली की पुढं जाऊन मी सांगायला पाहिजे, तर मी नक्कीच तुम्हाला मतलब व्हिडिओवर येईल, यूट्यूब चॅनलवर येईल, ऑनलाईन येईल. तुम्हाला इंस्टाग्रामला काही डाऊट असली तर इंस्टाग्रामला मला फॉलो करा. माझ्या इंस्टाग्रामवर जाऊन मला मेसेज करा. मी तुमच्या मेसेजला रिप्लाय नक्कीच देईल. आणि फक्त भाई एक मला वाईट वाटलं की आपला व्हिडिओ बघणारे ना 96% अनसबस्क्रायबर आहेत. तर प्लीज भाई 96% लोकांनी मला सबस्क्राईब करा. तुमच्या त्या एका सबस्क्राईबनी मला खूप छान वाटेल आणि मी अजून मोटिवेटेड आणि खूप छान एनर्जीने व्हिडिओ बनवत राहील. थँक्यू सो मच. जय श्रीकृष्ण.